नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसजसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईल तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अशी कमेंट लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 14वा चालू करत आहोत। 14वा अध्यायाचं कथासार पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे गजानन षडानन लीला भिल्लिनीचा अवतार श्रीयाळ आख्यान। प्रथमतः मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना। अध्याय 14वा गजानन षडानन लीला भिल्लिनीचा अवतार श्रीयाळ आख्यान। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्ये नमः। हे भस्मासुरहरणा बाललोचना भार्गवाला तू वर दिलास, तू भस्मधारण करतोस, तू भक्तवत्सल आहेस, तू संसाराचे भय दूर करतोस, तू सर्व भूतांचा अधिपती आहेस, तू सर्व वेदा पलीकडे आहेस, तू भक्तांचा उद्धार करता, भूतांचा पालक, सर्व उष्णे ल्यालेला आहेस, तू पार्वतीचा पती, भाविक लोकांचा रक्षक असून तुला 3 नेत्र आहेत, तू त्रिभुवनाचे रक्षण करतोस, 3 ताप 3 दोष तू हरण करतोस, 3 गुणा पलीकडे असा तू त्रिपुरांचा अंत केलास, 3 वेदांचे तू रक्षण करणार आहेस। कर्म उपासना व ज्ञान या मार्गाने तुझे ज्ञान प्राप्त होते। देवा पंचानना तुझ्या कृपेमुळेच आतापर्यंत 13 अध्याय मजकडून लिहून झाले असे श्रीधर कवी म्हणतात। शिवलीला अमृताचा शेवटचा अध्याय 14वा अध्याय आता तूच लिहून घे हीच प्रार्थना आहे। 13व्या अध्यायात शिवगौरी विवाह सांगून झाला व कार्तिक स्वामीचे आख्यान सांगितले आणि त्यानंतर सूत म्हणाला बाललीला थोडी पूर्वकथा मी सांगणार आहे। गजानन व षडानन यांच्या बाललीला वर्णन करणार आहे। ते दोघे लहान होते। पार्वती त्यांना प्रेमाने खेळवत होती। गजाननाला मांडीवर घेऊन पार्वती स्तनपान देत होती। गजानन छोटेच्या सोंडेने दूध ओढीत होता। आंब्याच्या पाठीवर तो आपली सोंड प्रेमाने फिरवत होता। सोंडेत दूध घेऊन तो षडाननाला विचारत होता, हे दूध तुला हवे काय आहे का? माझ्या सोंडेतून मी दूध देतो, हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे। षडानन म्हणे, मला तुझे उष्टे नको जा। षडानन आईला म्हणे, आई हा लांब नाकाचा बघ, मला सोंडेतले उष्टे दूध देतो, तू याला काहीतरी सांग। तुझे इतर सर्व देव पुत्र सुंदर आहेत, पण हा असा कसा मोठ्या नाकाचा फताड्या कानाचा मुलगा झाला? एक दात बाहेर दिसतो बघ। त्याचे बोलणे ऐकून शंकराला गंमत वाटे। पार्वतीला हसे आवरेनसे होई। मग षडानन म्हणे, आई याला मांडीवरून खाली उतर, मला दूध दे। मग पार्वती त्या 6 मुखांच्या मुलाला मांडीवर घेई, तेव्हा तो एका तोंडाने स्तन सेवी, तोपर्यंत त्याच्या इतर 5 तोंडांनी भूक भूक म्हणून रडे। तेव्हा गजानन आपले मोठे पोट धर धरून हसत सुटे। तो म्हणे, आई हा कसा तुझा मुलगा? आणखी 5 तोंडांना तू दूध कसे पाजणार? तेव्हा शंकर म्हणे, काय म्हणतोय गजानन? असा 6 मुखांचा मुलगा तुला का झाला असे विचारतोय ना? पार्वती म्हणे, तुमची 5 मुखे आहेत ना, तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त झाले। अशा प्रकारे दोन्ही मुले खेळत मधूनच भांडत पुन्हा एक होत। त्यांचे खेळ पाहून शिव पार्वती सुखाने डोलत। एकदा दोघे रडत होते। पार्वती धावत होती। तिने गणपतीला जवळ घेतले, विचारले, काय झाले रडायला? तो म्हणाला, तो माझे कान ओढतो। षडानन म्हणाला, तो माझे डोळे मोजतो, 12 डोळ्याचा म्हणून मला चिडवतो। षडाननाने गणेशाला बारीक डोळ्याचा म्हणून चिडवलेले होते आणि लांब सोंड भीतीने मोजून पाहत पुन्हा चेष्टा केलेली होती। एकाने दुसऱ्याला मोठ्या पोटाचा मोदक फार खाल्ले असे म्हणावे, तर दुसऱ्याने 12 हातांचा म्हणून पहिल्याला चिडवावे। पार्वती मग दोघांना जवळ घेई, दोघांना आवडत्या वस्तू देऊन समजूत काढी। विनोद सिंहासनावर शंकर बसलेला आहे आणि पार्वती त्याच्या मस्तकावरील चटाचुटात गंगेचे मुख पाहून हसते। तेव्हा हसण्याचे कारण शंकर विचारतो। यावर पार्वती म्हणते, एक नवलाची गोष्ट दिसली म्हणून मी हसले। तुमच्या जटामध्ये एक स्त्रीची आकृती कशी काय दिसते? शंकर म्हणाला, हा अगं ते मी मस्तकावर जल धारण केले आहे। पार्वती म्हणाले, पण त्या जलामध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसते, कसे दिसते? शंकर म्हणाला, ते मुख नव्हे, पाण्यातले कमळ आहे, पूर्ण फुललेले आहे, म्हणून तुला वंदन स्वरूप दिसत असेल। पार्वती म्हणाली, तर मग निलवर्ण केशसंभार दिसत आहे, तो कोणाचा? शंकर म्हणाला, ते तर कमळावर लोभाहून भ्रमर आलेले आहेत। पार्वती म्हणाली, त्या कमळाला भिवया कशा काय आल्या? काही कळत नाही। शंकर म्हणाला, पाण्याचा प्रवाह तू पाहतेस, तो चमकत आहे। पार्वती म्हणाली, छे हो, मला तर ते स्त्रीचे मुखच वाटते, कमळासारखे 2 सुंदर नेत्रही मला दिसत आहेत। ती गंगा मूर्तिवंत आहे, हे काही शंकर मान्य करीना। तो म्हणाला, ते तर 2 मासे असणार, तुला दृष्टिभ्रम झाला की काय? शंकराला निरुत्तर करण्यासाठी पार्वतीने विचारले, कमळ हा म्हणतात तर
तिथे 2 स्तनी दिसत आहेत, ते कोणाचे? शंकर म्हणाला, तू फार संशयी बघ, तीरावर ते 2 चक्रवाक पक्षी बसलेले आहे. शंकराचे तत्काळ येणारी उत्तरे ऐकून पार्वती म्हणाली, नाथ तुमची लीला काही आगळीच आहे. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. मुकाट्याने तुमचे चरण धरावे हेच उत्तम. असे म्हणून ती शिवचरणी वंदन करून स्वस्थ राहिली. सारीपाठ कसा बघा, नारदानं कळ लावलेली आहे. नंतर सारीपाठ मांडून शंकर पार्वती खेळू लागल्यावर काही काळाने नारद मुनी विना वाजवीत व नारायणाचे नाव घेत तेथे आले. नारदांनी थोडा वेळ त्यांचा खेळ पाहिला, मग सहज म्हटले, काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाठ खेळण्यात रंग येत नाही. दोघांना ते मान्य झाले. जो जिंकेल त्याला चीज झालेल्याने आपली एक वस्तू द्यावी असा पंच ठरवून शिवपार्वती खेळू लागली. पहिलाच डाव पार्वतीने जिंकला. तिने शंकराचे सिंहचर्म काढून घेतले. दुसरा डाव जिंकून तिने गजकर्मही काढून घेतले व ती विजयानंदाने हसू लागले. एक एक डाव जिंकता जिंकता तिने शंकराची सर्व आयुधे व भीषणे घेतली आणि शेवटी कोपिनी घेतला. शंकर सर्वस्व हारला. नारद त्याला म्हणाले, शंकरा, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून नेले. तुझा सर्व महिमा नष्ट झाला. अवघी सृष्टी या मायेच्या अधीन आहे. तू गुणहीन व विकारहीन आहेस. या मायेनेच तुला सगुण पण दिले आहे. एरवी तू अव्यक्त, तुला कोणी विचारित नव्हते. आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार? नारदाचे बोलणे शंकराच्या मनाला लागले. तेथून तो निघून तू घोर अरण्यात गेला. नारदही तेथून निघून गेले. शंकर घन अरण्यात जाऊन राहिला. तो कोणाशी सापडण्यासारखा नव्हता. योगी त्याचे ध्यान निजहृदयात करतात, पण त्याचा आधी अंत जाती, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम काहीच कळत नाही. चारी देहा पलीकडचा असा तो निरंजन निर्जन स्थानी जाऊन राहिला. गिरिजा आपल्या सख्यांना घेऊन त्याला शोधण्यासाठी निघाली. वने, नगरे, पर्वत, नद्या, तीर्थे सर्वत्र शोधून ती दमली, पण शिव काही सापडला नाही. शिव तो योगी दुर्लभ. तो शिव अष्टांग योगानेही मिळत नाही. पंचाग्नी साधन केले, धूम्रपान केले, जटा वाढवल्या, नग्न राहिले, मौन पाळले, नेत्र सतत मिटून घेतले, आकाशात टक लावून पाहिले, सतत उभे राहिले, केवळ वायू भक्षण केला तरी शिव मिळत नाही. यज्ञ, बलिदान, सौदा, विद्या, वाद विवाद, पुराणे, नृत्य, साधना, उपदेश सर्व काही केले तरी शंकर प्राप्त होत नाही. दर्भ, माती व पाणी यांचा उपयोग कर्मकांडात करून कोणी स्वतः पवित्र झालो असे समजतात, पण त्यांनाही शंकर सापडला नाही. पार्वतीने सर्व साधकांना विचारले, पण कोणाशी तो दिसले नव्हता. ती आदिमाया विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नव्हती. ती श्रमली, पण तो तिला सापडला नाही. तिथे इतरांची काय कथा? शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतो. इंद्र व ब्रह्मदेव प्रयत्न करतात, तरी त्यांना ते गवसत नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्वणातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्राचे भेद विश्लेषण, मीमांसकाचा कर्ममार्ग, सांख्यांचे पुरुष प्रकृतीचे दैत्य, पांतजलीचा योगमार्ग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांतातील नेती भूमिका, या सर्वांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. अशा त्या शिवाच्या नावाने हाक मारीत जगत माता घोर अरण्यात फिरली. शेवटी जागच्या जागी शिवाला शरण गेली आणि ती अगतिक झाली. तेव्हा तिला साक्षात्कार झाला. हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत होता. तो नेत्र झाकून समाधीत मग्न झालेला होता. पार्वती भिल्लीन झाली. पार्वतीने विचार केला, स्वतःच्याच रूपाने आपण समोर गेलो तर ते रागावतील, कारण डाव जिंकून मीच त्यांना सर्वस्वहीन केले आहे. आता पण वनवासी भिल्लनीचे रूप घ्यावे व त्यांच्या समोर नृत्यादी करून त्यांचे मन जिंकावे. पार्वतीने भिल्लनीचे रूप घेतले. मोरपिसे कमरेला गुंडाळली. तिचे लावण्य आता वेगळेच व मनोहर झाले होते. तिने नृत्य व गायनास प्रारंभ केला. तिच्या भोवती अनंत शक्ती विराजत होत्या. तिच्या नृत्या गायनावर सर्व मोहित झाले. गंधर्व आश्चर्य करू लागले. वैर विसरून पशु तन्मय झाले. हरणे स्तब्ध झाले. अवघी सृष्टी तल्लीन झाली. नद्यांचे प्रवाह गाऊ लागले. विधी चकित झाला. शेष डोलू लागला. सूर्य चंद्र आपली उष्णता व शीतलता विसरले. विष्णूसह सर्व देव साक्षात भवानीच्या ते लीले सहजच लीन झाले. शंकराने नेत्र उघडून पाहिले. तिचे दिव्य रूप पाहून शंकराला मोह पडला. तो आपले तप विसरला. तिला म्हणाला, तू कोण, कोठून आलीस? तुला पाहून माझे मन फार मुग्ध झाले आहे. मला तुझ्या अंगसंगाशिवाय राहताच येत नाही. तुझ्यासारखी रूप सुंदरी त्रिभुवनात कोठीही नाही. तू मला माळ घाल, मी तुझ्याच अधीन होऊन राहीन. त्यावर भिल्लीन म्हणाली, उमेसारखी ललना टाकून तुम्ही कैलासाचा त्याग केलात आणि या घोर वनात येऊन का बसलात? मी परणारी, माझा व तुमचा काय संबंध? तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी पार्वतीवर रुसून आळगावून आलो आहे. तिचे तोंड सुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही. मी स्वप्नातही तिचे नाव घेणार नाही. ती खोटेच बोलली. माझा पती तर अत्यंत रागीट आहे. मी तुमच्याजवळ बोलते एवढे जरी त्याला कळले तरी तो क्रोधाने चळायला निघाल आणि पार्वती तुमच्यावर रुसेल.
शंकर म्हणाला, ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे. तुला माहीत आहे का, गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंडात उडी घालून जीवच दिला. तिला राग मुळीच आवरत नाही. ती हिम नागाची कन्या उमा. ती फार कपटी आहे. सारीपाट खेळताना तिचे माझे सारे काही जिंकून घेतले. सर्वच डाव कसे जिंकले कपटाने, दुसरे काय. बिल्लीन म्हणाली, मी तर असे ऐकले की तुम्हीच कपटाने जटाजुटा सर्व स्वर्गंगा ठेवलीत, तिला उच्चपद दिलेत. भवानी भोळी आई, तुम्हीच कपटी आहात. शंकर म्हणाला, तिचे उद्योग तुला माहीत नाहीत. क्षणार्धात ती सृष्टी मोडते व नवीन करते. शुभ निशुभ दैत्यांना तिने मारले. ती जरी ती आली आणि माझ्या लाख विनवण्या तिने केल्या तरी मी कैलासाच परत जाणार नाही. तुझाच अधीन राहीन. तू नेशील तिकडे मी येईन. बिल्लीन म्हणाली, तुम्ही भवानीशी 2दा लग्न केले, तिलाही सोडून दिली, तिथे माझा काय पाड. तुम्ही दूध खेळताना स्वतःला सुद्धा हरवले, तिथे मला कशी काय सांभाळणार. त्यावर शंकर काहीच बोलला नाही. तेव्हा बिल्लीन पुन्हा नृत्य करू लागली, गायन करू लागली. तिला तो आलिंगन देण्यासाठी धावला. आंबा भराभर दूर जाऊ लागली. शंकर तिला हाक मारू लागला, थांब थांब, मला तुझा मुखचंद्र दाखवना, मला माळ घाल, मी तुला टाकून जाणार नाही, थांब. तेव्हा बिल्लीन हसून म्हणाली, तुम्ही माझ्या साधनाला चला, मग मी तुमची कामिनी होईन. हो हो, अवश्य येतो, असे शंकर म्हणाला. मग बिल्लीन सरळ कैलासाकडे गेली. शंकर नवल करीत करीत तिच्या मागोमाग कैलासावर गेला. त्याला बरोबर घेऊन ती नेमकी शिवसाधनात गेली. त्याला त्याच्या सिंहासनावर बसून तिने त्याच्या कंठात वरमाला घातली व चरणांना वंदन केले आणि बिल्लिनीचे रूप टाकून आपले मूळ रूप प्रकट केले. शंकर थक्क झाला. मग ती दोघे आनंदाने परस्पराकडे पाहत हसू लागली. शंकराचे सर्व वैभव देवीने त्याला परत दिले. शिव म्हणाला, देवी तू धन्य आहेस, माझी समजूत घालून तू मला परत आणलीस. श्रोत्यांनो, श्रीयाळ बाळाची सत्वपरीक्षा उद्धार बघा. चिलिया बाळ ते श्रीयाळ बाळ आहे. ते ऐकलंय तुम्ही, याच्या आधी ऐकलं असेल. या 14 अध्यायामध्ये ही कथा आता मी सांगतोय. श्रीयाळाची सत्वपरीक्षा उद्धार. देवऋषी नारद त्यावेळी कैलासावर पुन्हा आले. ते शंकराला म्हणाले, हे कैलासनाथ, तुझे अनेक भक्त मी पृथ्वीवर पाहिले, पण श्रीयाळ नावाचा एक भक्त कांती नगरात राहतो. तो अद्वितीय म्हटला पाहिजे. तो मोठा सात्विक उदार आहे. अतिथीचा सत्कार व इच्छाभोजन देणे याविषयी त्याची त्रिभुवनात कीर्ती पसरली आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक अन्नसत्रे घातली. अतिथी जे मागेल ते जरी दुर्लभ असले तरी हर प्रयत्नाने तो त्याला देतो, अशी त्याची ख्याती आहे. आणि तो थोर शिवभक्त आहे. तो तेथील राजाच आहे. शंकराला याप्रमाणे सांगून नारद निघून गेले. शंकराला कुतूल वाटले. त्याने श्रीयाळाची परीक्षा पाण्याचे ठरवले. एका बैराग्याचे रूप घेऊन शंकर अतिथी बनून श्रीयाळाकडे गेला. तो अंगणात उभा राहिला. त्याची मुद्रा फार रागीट होती. तो दिसायला फार कुरूप होता. आधीच तो अददता बडबडत होता. श्रीयाळ व चांगुना ही त्याची पत्नी यांनी बाहेर येऊन त्याचे वंदनपूर्वक स्वागत केले. त्याला आत आणून बसवले. तो म्हणाला, मला इच्छा भोजन द्या, तुमची कीर्ती ऐकून आलो आहे. श्रीयाळ म्हणाला, स्वामी आपली आज्ञा व्हावी. तो म्हणाला, मला नरमांस पाहिजे. तू कोणा चोराला हेराला आणशील व त्याला मारून त्याचे मांस खायला घालशील, ते मला नको. एखादा मनुष्य विकत आणून त्याचे मांस देशील, ते मला नको. चांगुना म्हणाले, मी माझे मांस देते. श्रीयाळ म्हणाला, मी माझे मांस देतो. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नसत्र कोण घालतील? तुम्ही त्यांचे मातापिता. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नसत्र कोण घालील? तुम्ही त्यांचे माता पिता. श्रीयाळ म्हणाला, मग काय इच्छा आहे? अतिथी म्हणाला, तुमचा मुलगा आहे ना? श्रीयाळ म्हणाला, हो, चिलिया नाव आहे त्याचे. अतिथी म्हणाला, तो सुकुमार आहे, त्याचे मांस चालेल. श्रीयाळ म्हणाला, अवश्य घेऊन जा त्याला. अतिथी म्हणाला, घेऊन जा काय? मी काय वाघसी आहे काय? मुलाला कच्चा खाऊ की काय? तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून मला वाढा. आणि लक्षात ठेवा, ममतेने तुम्ही रडता कामा नाही. रडलात तर मी निघून जाईन, तुमचे सर्व पुण्य नष्ट करीन. सांगून ते मान्य केले. चिलिया कोठेतरी खेळत होता. तिने त्याला बोलवले. बाळा, तू कुठे खेळत आहेस? अतिथी आलेले आहेत, ते तुझ्यासाठी थांबले आहे. चिलियाने आईची हाक ऐकली व तो धावत आला. आई वडिलांच्या पाया पडला. आई म्हणाली, बाहेर अतिथी आले आहेत, ते तुझे मांस शिजवून जेवायला वाढा असे सांगत आहेत. बाळ म्हणाला, आई मी तयार आहे, हा माझा देह अर्पण करतो, त्याने उमापती शंकर तृप्त होईल. आईने त्याला पाक शेळत नेले. ती त्याला कापणार. तोच आईने चुंबन घेऊन चिलियाला हृदयाशी धरली. चिलिया म्हणाला, मी पुन्हा तुझाच मुलगा म्हणून जन्म घेईन. आईने चिलियाचा चिरछेद केला. माया ममता बाजूस ठेवून तिने त्याचे मांस काढले. त्याचे मस्तक स्वतःला पाहायला मिळावे म्हणून बाजूला ठेवले. शरीराचे मांस शिजवले व अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. पण मस्तक तसेच ठेवले आहेत ते हे अतिथीला कळले. तो उठून चालू लागला. पती पत्नी त्याच्या मागे धावली. तेव्हा तो म्हणाला, मुलाचे शिर तुम्ही तसेच का ठेवले आहे? ते तर शिरात मुख्य असते. तेव्हा ती दोघे म्हणाली, थांबा,
आम्ही तेही शिजवतो. आम्ही अजंता चुकलो, राग मानू नये. तुम्ही सर्वज्ञ आहात, क्षमा करा, आमचे सत्व राखा. तेव्हा तो अतिथी परत आला व बसला. मग म्हणाला, ते शिर तुम्ही घेऊन या, माझ्या देखत ते उकळीत घालून कांडा. तुम्ही रडलात किंवा तुम्हाला दुःख वाटले तरी तुमचा पुत्र गेलाच आहे, वर आणखी तुमचे सत्वही जाईल. चांगुनीने मस्तक आणले, ते उकळीत घालून काढले. अतिथी मला नुसते कांडू नको, चांगले मंगल असे गाणे म्हणत कांड. खंत वाटली तर सत्वहरण होईल हे नक्की. तेव्हा ती गाणी गाऊ लागली, मुलाचे गुण वर्णन करून त्याची क्षमा मागू लागली. तिने मनात निर्धार केला होता की हा अतिथी जेवून गेला की तत्काळ मी देहत्याग करीन. बाळा, तू कैलासाच्या मार्गाने जात आहेस ना, मी परत येणार आहे. जरा आपल्या आईसाठी थांब ना. पाण्याविना मासा तडफडतो तशी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. मला टाकून जाऊ नकोस. मी तुझ्या मागे जिवंत राहून लोकांना कसे तोंड दाखवू. तुझी आई म्हणून घेण्याची मला लाज वाटते रे. तुझ्या जन्माचे तू सार्थक करून घेतलीस. तू शिवपदाला गेलास. तुझ्यासारखा मुलगा त्रिभुवनात मिळणार नाही. तिच्या गाण्यात अशा भावना व्यक्त होत होत्या. तिने बाळाचे मस्तक कुठून तेही शिजवले आणि अतिथीला पानात वाढले. तेव्हा अतिथी म्हणाला, स्त्रियाळा, तू यजमान, तू माझ्या पंक्तीला बसलेच पाहिजे. स्त्रियाळा एकदम दचकला. आपल्याच पुत्राचे मांस आपणच खायचे? हर हरा, काय प्रसंग आहे. त्याचे मन अंगुना म्हणाली, नाथ उठा, सत्व घालवू नका, अतिथीला विनमुख पाडू नका, पालू चिंता करू नका. मी 9 महिने पोटात वागवला, तो तुम्हाला 4 घटका पोटात धारण करण्यास काही अडचण वाटू नये. तेव्हा स्त्रियाळ अतिथीच्या पंक्तीत बसला. त्यासाठीही चांगुनीने ताट वाढून आणले. अतिथीने चांगुनीला ही पंक्ती जेवायला बसायला सांगितली. ती ताट वाढून घेऊन बसली. अतिथी मग म्हणाला, आता मी तुमच्या घरी अन्न कसे घेणार? तुम्ही निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये. त्याच्या घरी अन्न घेणे दूरच. तुम्ही आता कसे आहात? नाकाविना मुख, दिव्याशिवाय घर, फळाविना वृक्ष, दृष्टीविना डोळे. तेव्हा चांगुना म्हणाली, आम्हाला एकच पुत्र होता, तो अर्पण केला. अतिथी परत गेला तर काय राहिले? महाराज, एकच बाळ होता, तोच रांधून अन्न म्हणून वाढला. आता किती अंत पाहणार? चांगुनीला रडे कोसळले. ती विलाप करू लागली, शंकराचा धावा करू लागली. तेव्हा उमावरा, आमचा बाळ तर गेलाच. आता ज्याला जपत होतो ते सत्वही बुडाले. धाव सदाशिवा, धाव, मजवर कृपा कर. तिने एवढ्या आर्त स्वरात धावा केला की तो ऐकून त्या कठोर अशा अतिथीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तोपर्यंत नगरात वार्ता पसरली. चिलिया बाळाची आठवण काढून नागरिक शोक करू लागले. तो गगनात येऊन चांगुनीच्या धैर्याची प्रशंसा करीत आता पुढे काय होईल याची उत्कंठेने प्रतीक्षा करू लागले. अतिथी म्हणाला, चांगुने, तुला जे प्रिय असेल ते तू मला माग, मी प्रसन्न झालो आहे. चांगुना म्हणाली, मला लोक पुत्रहीन म्हणून दूषण देतील, तो कलंक चालन करावा हीच माझी इच्छा आहे. अतिथी म्हणाला, तू तुझ्या चिलियाला मोठ्याने हाक मारून बोलव, म्हणजे तो येईल. त्याच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून चांगुनी चिलियाला मोठ्याने हाक मारून, जेवायला या. अतिथी थांबला आहे असे बोलवले. तेव्हा चमत्कार असा झाला की तो चिलिया बाळ बाहेरून धावत सरनात आला. त्याच वेळी अतिथी गुप्त होऊन तिथे साक्षात सदाशिव प्रकट झाला. त्याने चिलियाला हृदयेश धरले. स्त्रियाळ व चांगुना यांनी शंकराच्या पायावर लोळून घेतली. देवाने अपार सुमन वर्षाव केला. साऱ्या नगरात आनंद झाला. नागरिक ते अपूर्व दृश्य पाहायला धावले. शिवाने स्त्रियाळ व चांगुना यांना दिव्य देह देऊन दिव्य विमानाने शिवलोकात नेले. चिलियाला त्यांनी सिंहासनावर बसवले. कांतीनगरात अत्यंत सौख्य आले. निवेदन बघा श्रीधर कवीचं. श्रीधर स्वामी या कवीवर ब्रह्मानंदाची पूर्ण कृपा आहे. ती अभंग राहो हा शिवलीला अमृत ग्रंथ 14 अध्यायापर्यंत झाला आहे. 14 भुवनाचे ह्या 14 अध्याय रूपी सार आहे. 14 विद्यांचे सार आणि 14 ग्रंथीचा अनंत आहे. 14 रत्नांचा प्रकाश एकवटून हे 14 अध्याय झाले आहेत. हे 14 खोल्यांचे शिवमंदिरच आहे. फलश्रुती याचे श्रवण, पठण, लेखन, ध्यास, अनुमोदन व प्रेमाने ग्रंथाचे रक्षण केले तर सर्वांना समान फळ मिळेल. त्यांच्यावर शंकर कृपेची सावली करील. सर्व ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. आदी व्याधी नष्ट होतील. वंदेला पुत्र संतान होईल. पिता बंधू पुष्कळ काळ दूर गेले असतील तर भेटतील. घरी संपत्ती भरपूर राहील. ऋण मोचल होईल. दक्षिण दिशेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूचा नाश होईल. भक्तियुक्त अंतकरणाने याची आवर्तने केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्याच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूत पिशाच्य बाधा होणार नाही. 3 महिने रोज एकदा हा ग्रंथ वाचल्यास सर्व संकटे निरसून जातील. सोमवारी या ग्रंथाची पूजा करून प्रदोषकाळ वा शिवरात्र पाहून त्या रात्री शयन करावे. स्वप्नात शंकर प्रकट होऊन उपदेश देतो. जे जे संकट पडेल ते नीलकंठ निवारण करील. प्रत्येक अध्यायाचे फळ वेगळे सांगितलेच आहे. कवीचे स्वतःबद्दल निवेदन. ब्रह्मानंद शिष्य श्रीधर स्वामी आनंद संप्रदायाचा आहे. प्रथम क्षीरसागरात विष्णूने कमलोद्भव ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला. त्याने
अत्रि ऋषीला ज्ञान दिले. त्यांनी श्री दत्तात्रेयाला उपदेश केला. त्यानंतर सदानंद व रामानंद येथीची शिष्य परंपरा तीत अमलानंद झाले. नंतर रामानंद त्यांचे शिष्य सदानंद हे श्रेष्ठ येती कल्याण येथे राहत असत. त्यानंतर पूर्णानंद येती व त्यांचे शिष्य दत्तानंद झाले. दत्तानंदाचे पुत्र ब्रह्मानंद हेच माझे पिता व गुरु होते. पंढरपूरच्या नैऋत्य 4 योजने अंतरावर नाझरे गावी ते सरकारी लेखन कार्य करणारे होते. त्यांनी पंढरपूर येथे येऊन संन्यास घेतला व नंतर तेथे समाधी घेतली. त्या ब्रह्मानंदाचा व सावित्री नावाच्या मातेचा मी पुत्र श्रीधर कवी. श्रीधर कवी बघा सांगतात कोणाचा मुलगा आहे, कुठे राहतात ते. येथपर्यंत शिवलीला अमृत ग्रंथ शके 1640 विलंबी नाम संवत्सरी फाल्गुनी पौर्णिमेस रविवारी समाप्त झाला. ब्राह्मकमुंडलाच्या तीरी बारामती नामक नगर आहे. तेथे असताना हा संपूर्ण ग्रंथ लिहून झाला. अर्पणा जीवना कर्पूरगौरा जगद्दुद्वारा श्री हृदय रूपी कमलात भ्रमराप्रमाणे तू प्रेमाने राहा. तू अक्षय अभंग आहेस, दयेचा निधी आहेस. हा सर्व ग्रंथ ही उमानाथा तुला समर्पण केला आहे. हा स्कंद पुराणाच्या ब्राह्मखंडातील शिवला अमृत नामक ग्रंथाचा 14वा अध्याय. सज्जन नित्य श्रवण करो. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गे गोपाळ कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती.